नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांत हा मुकादमाच्या घरी आलेला असतो। मुकादमाच्या घरामध्ये येताच आता इकडे तिकडे बघत आता शशिकांत म्हणतो की अरे कुठे सगळे। आणि त्यानंतर तेवढ्यात इरावती आता शशीला बघते आणि शशिकांतकडे येत म्हणते की हाय। शशिकांतसुद्धा आता इरावतीला बघतो आणि म्हणतो की इरा, अगं तू कधी आलीस? तर इरा म्हणते की मी कधी आले तेवढ्यात आय्याजीसुद्धा तिथे आलेली असते आणि आय्याजी म्हणते की अगं इरा, मी तुला सांगितलं ना, शशिकांत बाहेर गेला होता, ऑफिसच्या कामासाठी गेला होता। इरावती म्हणते की अरे वा, शशिकांत मला इरा म्हणतो, तर मग तू कोण? तर हसतच शशिकांत म्हणतो आम्ही दगड, आमचं काय? तर तेवढ्यात आता आय्याजीकडे बघत इरावती म्हणते की बरं मॉम, मला तुला एक सांगायचं आहे, अभिने ना सगळे शेअर्स पुन्हा अक्षयच्या नावावर केले। ते ऐकताच आता आय्याजी म्हणते की मीच वकील पाठवला होता, पण शशिकांतला आता ते सगळं काय चाललं ते कळत नसतं। आणि लगेच आता आय्याजी म्हणते की अभिषेकला ना बिझनेस सांभाळता येणार नाही आणि म्हणूनच मी वकील पाठवला होता। अक्षय सगळं काही व्यवस्थित सांभाळतो ना? ते ऐकताच आता इरावती म्हणते की हो हो बरोबर आहे। तर लगेच शशिकांत म्हणतो की शेवटी मुलगा कोणाचा आहे? आणि आय्याजी आता हसू लागते। त्यानंतर आता इरावती म्हणते की मग सगळी प्रॉपर्टीमध्ये माझी काही वाटा नाही का? माझासुद्धा वाटा आहे ना? तर शशिकांत म्हणतो की अगं इरा, हे सगळं तुझंच आहे, फक्त ते तुझ्या नावावर नाही, कारण तुझ्या नावावर पोलीस केस आहे ना, आणि त्यातच तू आता परदेशातून इथे आली। हे सगळं तुझं आहे, हे पैसे तुझे आहे, पण तुझ्या नावावर काही नसणार आहे। ते ऐकताच आता इरावती अवाक होऊन शशिकांतकडे बघते आणि आय्याजी म्हणते की इरावती, तू आत्ता हे आपल्या घरासाठी जे जे काही करते ना, ते खूप मोठं आहे आणि आपल्या घरासाठी कॉन्ट्रीब्युशन खरंच तुझं खूप मोलाचं आहे, एवढं तू लक्षात ठेव। शशिकांत आता ते सगळं ऐकत असतो आणि त्यानंतर आता आय्याजी म्हणते की अरे आपण इथे काय बोलत बसलोय, चला आतमध्ये या। आणि आय्याजी आता शशिकांतला आतमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर आता इकडे रमा ही टेबलवरती सगळ्या वस्तू लावत असते, तर पटकन सीमा आता रमाकडे येते, म्हणजे आता माहीकडे येते आणि पटकन आता सीमा माहीचा हात धरून म्हणते की रमा, अगं मला माफ कर, माझ्याकडून खूप काही चूक झाली। ते ऐकून आता माही म्हणते की आई, तुम्ही माझी कशाला माफी मागता? पण त्याच वेळेस आता माहीला हे इराचे बोलणे आठवते। इराने सांगितलेले असते की रमाच्या बाबतीत सीमाने जे जे काही केलं ते सगळं बघून खरंच रमाने सीमाला माफ केलं असतं का? हे आता सगळं माहीला आठवते। इकडे आता सीमा म्हणते की हवं तर मी तुझ्या पाया पडते रमा, पण मी तुला प्लीज मला माफ कर। आणि त्यानंतर आता माही म्हणते की तुम्ही ना माझी नका माफी मागू, तुम्हाला जर माफी मागायचीच आहे ना, तुम्ही यांची माफी मागा। सीमा म्हणते की त्याची तर माफी मागणारच आहे, पण त्या अगोदर मला तुझी माफी मागायची आहे रमा। आणि तेवढ्यात आता माही म्हणते की नको, माझी माफी मागू नका, कारण तुम्ही माझी किती जरी माफी मागितली तरी मला नाही वाटत मी तुम्हाला माफ करीन म्हणून। आणि त्याच वेळेस आता अक्षय दरवाजातून ते माहीचे सगळे बोलणे ऐकत असतो आणि माहीचे हे उलट विचित्र बोलणे ऐकून आता अक्षयसुद्धा विचारात पडतो आणि अक्षय म्हणतो की रमा आईसोबत अशी का वागते? आणि त्यानंतर आता इकडे सीमा रमाकडे बघते आणि म्हणते रमे, अगं बाळा, तू असं काय करतेस? असं नकोस करू। आणि त्याच वेळेस माहीने तोंड फिरवलेलं असतं आणि सीमाला खूप वाईट वाटलेलं असतं। अक्षय दरवाजातून ते सगळं बघत असतो। त्याच वेळेस आता सीमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सीमा तशीच आतमध्ये कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत जाऊ लागते। ते बघून आता अक्षय म्हणतो की रमाला काय झालं? रमा आज अशी विचित्र का वागते आणि रमा आईला का माफ करत नाहीये? आणि त्यानंतर इकडे आता साईच्या घरी साई आणि रमा दोघेही बसलेले असताना साईची आई त्यांना चहा घेऊन येते। साईची आई म्हणते की रमा घे चहा, तर साईसुद्धा रमाला चहा घेण्यासाठी सांगतो। रमा आता चहाचा कप घेते आणि त्या चहाला फुंकर मारू लागते। तेवढ्यात आता हसतच साई म्हणतो की अहो रमा, चहा ना एवढा गरम नाही आहे, घ्या तुम्ही। पण आता रमा तशीच फुंकर मारत आता चहा काही पीत नसते। ते बघताच आता साईची आई म्हणते की रमा, मला माहिती आहे तू फुंकर का मारतेस, तुला अजूनही तुझा राग गेलेला नाही आहे, नाही का? लगेच आता साईदाची आई म्हणते की रमा, तुला जो काही निर्णय घ्यायचा ना ते तू निर्णय घे, पण जो काही घ्यायचा आहे तो अगदी शांत डोक्याने घे। साईची आई म्हणते की मी आणि साई कायम तुझ्यासोबत आहोत, तुला जो निर्णय घ्यायचा तो विचारपूर्वक करून घे।
आणि त्यानंतर आता साई म्हणतो की रमा ना, आपल्याला ना शांत डोक्याने विचार करावा लागेल. शांत डोक्याने विचार करून हुशारीने पाऊल टाकावं लागेल आणि आपल्याला शांतीत क्रांती करावी लागेल. तर ते ऐकताच आता रमा म्हणते की आपल्याला नाही, मला. तर साई आता रमाकडे बघतो आणि रमा म्हणते की माझा त्यांच्यावरती अजिबात राग नाही, पण माझा राग तुमच्यावर आहे. तेव्हा मी तुमच्यावर का विश्वास ठेवू? आता ते ऐकताच आता साई म्हणतो ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर नाही विश्वास ठेवायचा ना, तर नका ठेवू. आणि ते ऐकताच आता साई म्हणतो की रमा, तुम्ही असा भैताडपणा करू नका. ती माही किती हुशार आहे ना, आणि तिला धडा शिकवायची आता वेळ आली आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या विश्वासाचा, तर मी तो सिद्ध करून दाखवील. आणि इकडे आता मुकादमाच्या घरी सीमा ही आतमध्ये निघून जाताच इकडे आता अक्षय हा बाहेर माहीकडे येतो आणि रागाने माहीकडे बघत म्हणतो की हे तू काय केलंयस? आणि आई आत्ता तुझी माफी मागायला आली होती ना, तेव्हा तू आईला असं का पाठवलं आणि असं का बोललीस? आणि त्यानंतर आता माही म्हणते की त्याचं काय आहे ना, तर अक्षय म्हणतो की मला माहिती, आईने माहीला या घरामध्ये आणलं होतं. अक्षय म्हणतो की पण तिच्या मनात काय होतं? अगं ती बिचारी भाबडी आहे, तिला ना फक्त या घराचं सुखच बघायचं होतं, म्हणून तिने माहीला घरात आणलं होतं. आणि अक्षय म्हणतो की ती बिचारी अगदी साधी आहे, तेव्हा तू तिला माफ का नाही केलंयस? तर माही म्हणते की तसं नाही आहे, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आणि माही म्हणते की मलासुद्धा वाईट वाटतंय आणि मला त्यांना माफही करायचं आहे, माझा त्यांच्यावरती रागही नाही आहे. आणि त्यानंतर आता माई म्हणते की त्यांनी हे जे काही केलं आहे ते सगळं चांगल्या हेतूने केलं आहे, तुमच्यासाठी केलं आहे मला माहिती, पण तुम्ही त्यांच्यासोबत बोलत नाही आहे ना, तेव्हा मला वाटलं अगोदर त्यांनी तुमच्यासोबत बोलावं. आणि आता अक्षय असतच म्हणतो की हे बघ रमा, ती माझी आई आहे, मी तिच्यावर चिडूही शकतो आणि तूही तिच्यावर चिडू शकते, पण असं नाही आहे की अजून तू तिच्यावरचा राग कायम ठेवायचा आणि तिला माफ नाही करायचं. आणि अक्षय म्हणतो की पण रमा, तू हे असं जे काही वागते ना ते मला पटत नाही आहे, कारण तुझा स्वभाव रमा माफ करण्याचा आहे आणि तुझ्या तोंडातून कायम बाहेर पडत असते की तुम्ही चिडू नका, आपलीच माणसं आहे आणि कायम माफ करा. हे तुझे शब्द ना सगळ्यांच्या कानात घुमतायत आणि आता तू हे जे वागते ना ते अगदी विरुद्ध आहे. आणि अक्षय म्हणतो की रमा, तुझा स्वभाव माफ करण्याचा आहे आणि तो स्वभाव मला आवडतो, पण तुझं हे वागणं मला नाही आवडलं. असे म्हणत रामाकडे बघत आता अक्षयसुद्धा तेथून निघून गेलेला असतो. आणि इकडे आता अक्षय निघून जातात माही विचार करते की अजूनही अक्षयला माझ्यावर संशय आहेच, आता मला काहीतरी करावं लागेल, नाही तर ती खरी रमा आली ना तर ती काहीतरी करेल आणि अक्षयला पुन्हा आता संशय माझाच येईल. नाही, मला आता काहीतरी करायलाच हवं, असे विचार आता माहीच्या डोक्यात येत असतात. आणि जर खरी रमा येऊन तिने जर स्वतःला सिद्ध केले तर मी काहीच करू शकणार नाही, असा विचार आता माहीने केलेला असतो. इकडे आता त्यानंतर आनंद आणि अक्षय दोघेही गार्डनमध्ये येतात. तेव्हा आता आनंद अक्षयला म्हणतो की अरे अक्षय, आता रमा तुला मिळाली ना, तुम्ही कुठेतरी बाहेर जा आणि एन्जॉय करा ना. तर अक्षय म्हणतो माझंही तेच म्हणत आहे, पण ही प्रत्येक वेळेस काही ना काही चूक करतेस. आता आनंद म्हणतो की काय झालं अक्षय? अक्षय म्हणतो की ही असं काहीतरी वागते ना रमा, पुन्हा मला संशय येतो. आनंद म्हणतो हे बघ, या बायकांच्या मनात काय असतं ना हे आपण कधी सांगू शकत नाही अक्षय, आणि तू एवढं सिरियसली घेऊ नकोस बरं का, कारण अक्षय आपल्या जानूचंच बघ ना, ती आज एक वागते उद्या दुसरंच वागते, मी नाही तिचं एवढं मनावर घेत, आणि तू सुद्धा एवढं सिरियसली घेऊ नकोस, असे आनंद अक्षयला बोलताच अक्षय थोडा बाजूला जातो आणि म्हणतो की दादा, अरे माणसाचा ना मूळ स्वभाव कधीच बदलत नाही, आणि मी हे चांगल्या अर्थाने सांगतोय तुला दादा, कारण रामाचा स्वभाव हा सगळ्यांना बांधून ठेवण्याचा आहे एकत्र, आणि सगळ्यांना माफ करण्याचा आहे, सगळ्यांना समजून घेण्याचा आहे, आणि सगळ्यांसोबत आनंदी राहण्याचा असा रामाचा स्वभाव आहे. आणि मग रामा जर काही असं वागली तर मला पुन्हा शंका येते, कारण ती आपल्या आईबद्दल का मनात अजून राग धरून ठेवते तेच मला काही कळत नाही, असे अक्षय आता आनंदला सांगतो. अक्षयच्या त्या बोलण्यावर आता आनंद देखील विचार करतो आणि आनंद म्हणतो तुझ्या बोलण्यात ना तथ्य आहे बरं का अक्षय, मी काय म्हणतो, तू एकदा ना तिच्यासोबत पुन्हा जाऊन बोल ना. आनंद म्हणतो की मग तुला कळेल की नक्की काय घडलं होतं आणि ॲक्च्युली ती असं का वागते आईबरोबर. आनंद म्हणतो की त्याचं काय आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तेव्हा तुमच्यामध्ये हे जे काही संबंध झालेत ना त्याचं तुम्ही दोघांनीच निराकरण करायला हवं, आणि हे असं बाहेर राहून घरातले 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आणि ते तुला नाही कळणार अक्षय, असा सल्ला आता आनंद हा अक्षयला देतो. आणि आनंद म्हणतो की तेव्हा तुम्ही कुठेतरी जा अक्षय, तुम्हाला एकांत मिळेल, बोलायला वेळ मिळेल. तर आता अक्षयला देखील आनंदचे म्हणणे पटलेले असते आणि अक्षय म्हणतो की बरोबर आहे, एकांतात बोलणंसुद्धा होईल, असे अक्षय आनंदला सांगतो. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की अक्षय
अक्षय तुला अजूनही संशय आहे का रमा नसण्याचा? तर लगेच आता अक्षय म्हणतो की या क्षणाला आहेच. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे बापरे अक्षय, मग तू आत्ताच आवरायला घे आणि तू वेळ करू नकोस. इकडे आता साईची आई देखील रमाला समजावत असते. साईची आई म्हणते की हे बघ रमा, तुला काम तर करावंच लागणार आहे, पण त्याही बरोबर तुला त्या माहीचा सुद्धा बंदोबस्त करावा लागणार आहे, आणि तेही लवकरात लवकर बरं का. तेव्हा आता रमा विचार करते आणि म्हणते तुमचं बरोबर आहे, पण त्याही अगोदर मला स्वतःच्या पायावर अगोदर उभं राहावं लागेल. आणि आता लगेच साईची आई म्हणते की रमा तू काय बोलते सगळं, तोपर्यंत त्या माहीचा संसार देखील सुरू होईल आणि तिला मुलं बाळंसुद्धा होतील, मग तू काय करणार आहेस? आणि इकडे आता साई हा रमाला सांगतो की त्या माहीने ना खूप हुशारीने त्या घरात एंट्री केली, पण तुम्हाला सुद्धा आता त्या माहीच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील आणि ते पुरावे दाखवावे लागतील, कारण नुसत्या तोंडाने तुमच्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही. आणि रमाला सुद्धा साईचे ते बोलणे आता पटलेले असते, आणि ती माही आहे रमा नाही याचे जेव्हा तुम्ही पुरावे दाखवाल तेव्हाच तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवतील, असे आता साईने रमाला सांगितलेलं असतं. आणि आता तुम्हाला यासाठी घरच्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल, तुम्हाला घरच्यांना देखील तिच्या विरोधात पुरावे दाखवावे लागतील, असे आता साईने रमाला सांगितलेले असते. ते ऐकताच आता रमा विचार करते आणि म्हणते की पण मी हे सगळं कसं करू? आणि लगेच आता साई म्हणतो की त्यासाठी तुम्हाला माहीला तुमच्याकडे बोलवावं लागेल. साई म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या माहीला ना तुमच्याकडे बोलावून घ्या आणि तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करा. आत्ता या क्षणाला आपण एवढंच करू शकतो. तर आता रमा म्हणते की मी जर तसं केलं तर मग तिच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला? तर आता साई म्हणतो की घ्या, आत्तासुद्धा तुम्ही प्रामाणिकपणानेच बोलताय. आणि इकडे आता साई म्हणतो की हे बघा रमा, तुम्ही कुठल्या जगात जगताय? मी सुद्धा धंद्यात बघतोय ना, सगळी माणसं आपापला विचार करताय आणि तुम्ही कोणत्या जगात जगताय? इकडे आता रूममध्ये शशिकांत आणि आई आजी पुन्हा दारू पित असतात. तर शशिकांत म्हणतो की ते सगळं ठीक आहे, मी गेल्यानंतर एवढं काही झालंय आई, पण तू त्या हिराला कशाला इकडे आणलंस? बरं होती ती फॉरेनला, आणि ती फॉरेनला होती ना, इकडे काय केलं होतं तिने? तिच्यावरती आता पोलीस कंप्लेंटही आहे. तिने एका कामगाराचा चेहरा एवढा जाळला होता, ओळखूही येत नव्हता, आणि पोलीस तिच्या मागावर होते. बरं होती ती तिकडे, कशाला आणलंस तू तिला इकडे? शशिकांत म्हणतो की तू तिला फॉरेनला पाठवलंस, तिला अटक होऊ नये म्हणून तू हे सगळं केलं, म्हणून ती वाचली साई. आणि आता आयाची म्हणते की शशिकांत आता ते मॅटर केव्हा संपलं, पण आता आपल्याला त्या हिराची गरज आहे. आणि त्यानंतर आता आयाची म्हणते की शेवटी तीही माझी मुलगी आहे. तर शशिकांत हसू लागतो आणि शशिकांत म्हणतो की आई मी तुला चांगलं ओळखतो, पार्वती मुकादमला चांगलं ओळखतो. आयाजी म्हणते की आज तर तुझी एका पेगमध्येच झाली वाटतं. तर आता शशिकांत म्हणतो की नाही आई. शशिकांत म्हणतो की आई तू जर पॉलिटिक्समध्ये जर असती ना तर तू खूप उच्च पदावरती पोचली असती, अगदी प्रेसिडेंटसुद्धा झाली असती. आई आजी दारू पित आता शशिकांतकडे बघू लागते. आई आजी म्हणते की तुला नक्की काय म्हणायचं आहे? तर आता शशिकांत म्हणतो की हे बघ आई, इतक्या दिवस ही तुझी मुलगी कुठे होती आणि त्यावेळेस तुला हिची आठवण नव्हती येत का? आणि आत्ता तू तिला इकडं आणलंस, तर आता तू काय बोलतेस? आणि फक्त तुझा हेतू साध्य करण्यासाठी तू त्या इरावतीला इकडे घेऊन आलीस. आणि लगेच आता शशिकांत म्हणतो की आता तुझा हेतू तर साध्य झालाच, आणि मग दे ना पाठवून परत त्या ईडीला. तेवढ्यात आता इरावती दरवाज्यात आलेली असते. तर आता आयाजी विचार करत म्हणते की पाठवायचं तर आहेच तिला. आई आजी म्हणते की पण आत्ता मी जे जे काही सांगते ते सगळं ती करते, आणि जोपर्यंत आपला फायदा आहे तोपर्यंत आपण तिचा वापर करून घेऊयात, असे आई आजी शशिकांतला सांगते. पण त्याच वेळेस इरावती दरवाजात ते सगळं बोलणं ऐकते, आणि आपण तिच्याकडून आपला फायदा करून घेऊ आणि मग देऊ पाठवून तिला. तर ते ऐकताच इरावतीला धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की आई तुला कळत कसं नाही? आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की आई पण तू खूप हुशार आणि खूप धूर्त आहेस बरं का. तर आता आई आजी म्हणते हेच तर लॉजिक आहे. आणि पुन्हा शशिकांत आणि आई आजी आता चेअर्स करतात आणि दारू पिऊ लागतात. इकडे मात्र आई आजी आणि शशिकांतच्या मनातले सगळे काही आता इरावतीला समजलेलं असतं, आणि आपला वापर करून आपला फायदा करून घेऊन हे पुन्हा आपल्याला इथून काढून देणार हे सत्य आता इराला समजलेलं असतं. आणि त्यानंतर आता इरावतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, आणि इरावतीला आता मोठा धक्का बसलेला असतो. आणि आपली आई आणि आपला भाऊ आपल्यासोबत कसा बोलतोय हे आता इरावतीच्या लक्षात येऊन इरावती आता रडू लागते. इकडे आता रमा म्हणजे माही एकटक आता बेडरूममध्ये विचार करत उभी असते, आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो. अक्षय आता माहीच्या खांद्यावर हात ठेवतो.
इकडे आता अक्षय हा माहीला म्हणतो की हे बघ, उद्या आपण ना फिरायला चाललोय आणि मी ना ऑफिसमधून डिरेक्टली तिकडे येईल आणि मी तुला तिथे गेल्यानंतर लोकेशन आणि ॲड्रेस पाठवतो, तेव्हा तू त्या ॲड्रेसवरती ये. तर माही आता खुश होऊन अक्षयकडे बघते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आपण ना आपल्या आयुष्याची आता नव्याने सुरुवात करायची आहे. आणि आता माही खुश होते, अक्षयकडे बघते आणि माही विचार करते की आता अक्षयला आणि मला कोणीच वेगळं नाही करू शकत. आणि अक्षय आता तेथून निघून जातो. तर माही ही विचार करत खुश झालेली असते. आणि त्याच वेळेस आता रमाने माहीच्या मोबाईलवर मेसेज पाठवलेला असतो आणि त्यामध्ये आता रमाने लिहिलेलं असतं की मला तुला भेटायचे, तू मला येऊन भेट, नाही तर तुझंच यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. आणि माहीने तो मेसेज वाचलेला असतो. आणि त्यानंतर आता फिरायला जाण्यासाठी माही ही दुसऱ्या दिवशी तिचं सगळं आवरू लागते. माही आता आंघोळ करून आरशासमोर आलेली असते आणि माही तिचे ओलेचिंब केस आता पुसत असताना पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि प्रेमाने माहीकडे बघत माहीच्या एकदम जवळ येतो. तर माही ही खुश होऊन हसतच लाजून चूर झालेली असते. आणि तेवढ्यात आता माही ही अक्षयकडे बघते आणि अक्षयसुद्धा आता माहीच्या प्रेमात हरवलेला असतो. पण त्याच वेळेस आता माही तिचे ओलेचिंब केस पटकन मागे भिरकावते आणि अक्षय आता अलगद बाजूला होतो. अक्षयच्या तोंडावर त्या केसावरचे पाणी उडते आणि माही आता पुन्हा समोर बघते तर अक्षय तिथे नसतो. आणि माहीने ते अक्षयसोबत बघितलेलं एक स्वप्न असतं आणि अक्षय जर आपला झाला तर आपण सुद्धा अक्षयसोबत असे प्रेमाचे क्षण घालू आणि असे प्रेमाने राहू, हा विचार आता माहीने केलेला असतो. आणि त्यानंतर पुन्हा माही ही स्वप्नात हरून जाते आणि गार्डनमध्ये येत माही आता डान्स करू लागते. आणि आता नाचत असताना अक्षय तिथे येतो आणि प्रेमाने माहीच्या अंगावर टोपलीतील फुले टाकतो. माही आता खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर अक्षय आता पुन्हा माहीकडे येतो आणि माहीच्या प्रेमात हरून जात अक्षय आता माहीला मिठी मारतो. आणि माही हे सगळं प्रेमाचे आता क्षण आता तिच्या डोळ्याने रूममध्ये वेचत असते. आणि त्यानंतर आता माही ही सोफ्यावर बसते तर अक्षय पाठीमागे येऊन पुन्हा आता माहीला एकदमच जवळ येऊन माहीचा किस घेतो. माहीच्या चेहऱ्याच्या शेजारी आपला चेहरा घेऊन जात अक्षय आणि माही एक झालेले असतात. आणि हा सगळा माहीचा भास असतो, माहीने बघितलेलं ते एक स्वप्न असतं. आणि त्यानंतर आता माही खूप खुश झालेली असते आणि पटकन आता माही ही फिरायला जाणार असल्यामुळे खुश होऊन तिचं सगळं आवरते. आणि तेवढ्यात आता एक भयानक घटना घडलेली असते आणि ती म्हणजे माही आता तिचं आवरून खाली येते. माही विचार करते की आता मी अक्षयची कायम बनून राहणार. आणि माही पुन्हा हॉलमध्ये येऊन आता बाहेर येते तर तेवढ्यात एक गाडी आता माही समोर येते आणि लगेच आता तो ड्रायव्हर म्हणतो की अक्षय सरांनी गाडी पाठवली. माही तर खूप आनंदी झालेली असते. पटकन माही त्या गाडीत जाऊन बसते आणि माही त्या गाडीत जाऊन बसता क्षणी इकडे आता हळूचच त्या गाडीमधून डिकीतून आता रमा खाली उतरू लागते. आणि लगेच आता रमा ही म्हणते की मला सुद्धा रमा म्हणतात आणि काही जरी झालं तरी अक्षयसोबत नवीन आयुष्याची सुरुवात मी सुद्धा करणार आहे. तू जरी माही असली तरी मी सुद्धा रमा आहे रमा. आणि असे म्हणत आता बरोबर रमा ही अक्षयसोबत आता नव्याने जाणार असते. तर इकडे आता माहीला आता साई ड्रायव्हर बनून कुठे नेऊन सोडतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.